पूनम भक्ती या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनेलवर. तर या मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणामागे काही अद्भुत रहस्य आणि संकेत लपलेले असतात आणि त्यामागे एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हा सण नवीन भाग्य, नवीन ऊर्जा आणि नवीन संधींचा संकेत मानला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही विशेष असे संकेत दिसले तर ते आपल्या आयुष्यात मोठे बदल होणार असल्याचे चिन्ह असतात. काही लोकांना या दिवशी असे संकेत दिसतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अचानक पैसा येतो, नोकरी मिळते, लग्न ठरते किंवा मोठे यशही मिळते. पण अनेक लोकांना हे संकेत दिसूनही त्याचा अर्थ कळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचे 25 गुप्त संकेत. जर तुम्हाला यापैकी एक जरी संकेत दिसला तर समजा तुमच्या आयुष्यात भाग्य उघडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशी पूनम भक्तिमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सकाळी सूर्याचे दर्शन. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच सूर्याचे तेजस्वी दर्शन घेतले तर तो अत्यंत शुभ संकेत असतो. हिंदू धर्मात सूर्यदेवाला अत्यंत महत्त्व आहे. सूर्यदेव म्हणजे सूर्यदेव ऊर्जा आणि आरोग्य आणि यशाचे प्रतीक आहेत. या दिवशी सूर्यदर्शन झाले तर वर्षभर आरोग्य चांगले राहते, कामात यश मिळते आणि घरात सुखशांती राहते. घरासमोर जर गाय दिसली किंवा गाय दिसणे, जर गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरासमोर गाय दिसली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. गाय म्हणजे आपली हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते. असे मानले जाते की गायीमध्ये 33 कोटी देवतांचे वास असतात. म्हणून या दिवशी गाय दिसणे म्हणजे घरात लक्ष्मी येणे, धनप्राप्ती आणि समृद्धी येणे, फुलपाखरू आणि घरात येणे. जर या दिवशी घरात फुलपाखरू आले तर समजा तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. फुलपाखरू हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये फुलपाखरू आले तर नवीन सुरुवात झालेली आहे समजा. मंदिरातील घंटा ऐकू येणे. जर सकाळी अचानक मंदिरातील घंटा ऐकू आली तर तो देवाचा आशीर्वाद मानला जातो. हे संकेत दर्शवतात की तुमचे अडथळे दूर होणार आहेत आणि कामात यश मिळणार नक्कीच. घरात सुगंध येणे. कधीकधी अचानक घरात चंदन किंवा फुलांचा सुगंध येतो. हा संकेत देवाची कृपा असल्याचे मानले जाते. संकेत गुढी उभारताना वारा वाहणे. गुढी उभारताना जर मंद वारा वाहत असेल तर समजा वर्षभर सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. गुढीवर पक्षी बसणे. जर गुढीवर पक्षी बसला तर समजा तुमच्या घरात मोठे यश येणार आहे. आणि तुम्हाला त्याच दिवशी जर असं काही दिसलं तर समजून जा, हे संकेत तुम्ही नक्की समजून घ्या, कारण याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पिवळी फुले दिसणे म्हणजेच पिवळा रंग म्हणजे गुरु ग्रहाचा रंग. तो ज्ञान आणि संपत्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे पिवळी फुले दिसणे हे शुभ आहे. तर मंदिरात प्रसाद मिळणे. जर या दिवशी मंदिरात प्रसाद मिळाला तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. लहान मूल हसताना दिसणे. लहान मुलांचे हसू म्हणजे देवाचा आशीर्वाद. पिवळ्या रंगाचे दर्शन. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला सकाळी पिवळ्या रंगाचे फूल, कपडे किंवा वस्तू वारंवार दिसत असतील तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी, सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. या दिवशी पिवळ्या रंगाचे दर्शन झाले तर समजले जाते
की तुमच्यावर गुरुग्रहाची कृपा आहे आणि वर्षभर भाग्य तुमच्या बाजूने राहणार आहे. अचानक चांगली बातमी मिळणे. गुढीपाडव्याच्या दिवशी जर सकाळीच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाली तर तोही अत्यंत शुभ संकेत असतो. नोकरीची बातमी, पैशाची बातमी किंवा कोणतीही आनंदाची गोष्ट. असे झाल्यास समजा तुमच्या आयुष्यात नवीन संधी येणार आहेत. दिवा तेजाने पेटणे म्हणजे दिव्याची वात अचानक मोठी होणे. जर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवासमोर दिवा लावला आणि तो दिवा खूप तेजाने पेटत असेल तर तो देवाची कृपा असल्याचा संकेत आहे हे समजा. असे मानले जाते की अशावेळी देव आपल्या घरावर कृपा आशीर्वाद करत आहेत. आणि मंदिरातील शंखाचा आवाज जर गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरातील शंखाचा आवाज ऐकू आला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. कारण हिंदू धर्मात शंख हा भगवान विष्णूंचे प्रतीक मानला जातो. शंखाचा आवाज म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होणे. घरात फुलांचा सुगंध. जर अचानक घरात फुलांचा किंवा चंदनाचा सुगंध आला तर तो देवीच्या उपस्थितीचा संकेत मानला जातो. हा संकेत दर्शवतो की तुमच्या घरावर देवाची कृपा आहे. फुलपाखरू घरात येणे. जर गुढीपाडव्याच्या दिवशी घरात फुलपाखरू आले तर तो नवीन सुरुवातीचा संकेत तर आहेच, पण तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे हा एक त्या पाठीमागचा संकेत आहे. मोर दिसणे. जर या दिवशी तुम्हाला मोर दिसला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. मोर हा आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पांढरा पक्षी दिसणे. पांढरा पक्षी म्हणजे शांती आणि सकारात्मकतेचे प्रतीक. जर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला पांढरा पक्षी दिसला तर वर्षभर घरात शांतता राहते असे मानले जाते. गुढीजवळ प्रकाश दिसणे. जर गुढी उभारल्यानंतर तिच्या जवळ सूर्यकिरण किंवा प्रकाश दिसत असेल तर तो देवीची कृपा असल्याचा संकेत आहे. आणि कडुलिंबाचे पान खाली पडणे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पान अचानक खाली पडले तर समजले जाते की घरातील संकट दूर होणार आहे. आणि 21वा हा संकेत आहे तर मंदिरात प्रसाद मिळणे. जर तुम्हाला मंदिरात अचानक प्रसाद मिळाला तर तो अत्यंत शुभ संकेत असणार आहे. आणि हे मानले जाते की देव तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. आणि स्वप्नात मंदिर दिसणे. जर गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसले तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. हा संकेत दर्शवतो की तुमचे भाग्य उजळणार आहे. हा आपला पुढचा संकेत आहे देवाचे नाव ऐकू येणे. गुढीपाडव्याच्या दिवशी अचानक देवाचे नाव ऐकू आले तर तो शुभ संकेत मानला जातो. उदाहरणार्थ राम, कृष्ण, शिव अशा नावांचा उच्चार ऐकू येणे म्हणजे एक देवाची कृपा आहे. घरात शंखाचा आवाज. जर तुमच्या घरात शंख वाजवला गेला किंवा शंखाचा आवाज ऐकू आला तर तो सकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे. मनात आनंद वाटणे. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुमच्या मनात अचानक आनंद निर्माण होत असेल आणि झाला तर तो सर्वात मोठा शुभ संकेत आहे. असे मानले जाते की देव आपल्याला अंतःकरणातून आनंद देत आहेत. आणि मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी दिसणारे 25 गुप्त संकेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आपल्या या जीवनात येणाऱ्या घटनांचे संकेत देतात. जर तुम्हाला यापैकी कोणताही संकेत दिसला असेल तर समजा तुमच्या आयुष्यात लवकरच सुख, समृद्धी आणि यश मिळणार आहे. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सकारात्मक विचार ठेवा आणि देवाचे स्मरण करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पूनम भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक माहितीने भरलेल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.